घ र ब ई ई. इयत्ता पहिली, पाठ 11. आजच्या पाठात आपण घ र ब ई ई ही अक्षरे शिकणार आहोत. चित्रे बघा, नावे सांगा आणि अक्षरे ओळखा. अक्षरे ओळखा. घ र ब. घ घरटे. घरटे म्हणजे पक्ष्याचे घर. घ अक्षराने सुरू होणारा शब्द. र रवी. रवी म्हणजे लाकडी मुसळ. र अक्षराने सुरू होणारा शब्द. ब बदक. बदक म्हणजे पांढरा पक्षी. ब अक्षराने सुरू होणारा शब्द. चित्रे व शब्द जोडा. घरटे. पक्ष्याचे घरटे झाडावर असते. घ अक्षराने सुरू होतो. रवी. रवी लाकडाचा असतो. र अक्षराने सुरू होतो. बदक. बदक पाण्यात पोहते. ब अक्षराने सुरू होतो. शब्द वाचा. घ र ब असलेले शब्द. घ असलेले शब्द. घर, घास, घेवडा, घार. र असलेले शब्द. वार, गरम, रजई, सरबत. ब असलेले शब्द. बरणी, बगळा, बकरी, बटाटा. अक्षरे ओळखा. ई आणि ई. ई इमारत. इमारत म्हणजे मोठी इमारत. ई हा ऱ्हस्व स्वर आहे. ई. इडलिंबू. इडलिंबू म्हणजे हिरवे लिंबू. ई हा दीर्घ स्वर आहे. ई आणि ई असलेले शब्द वाचा. ई असलेले शब्द. इरा, इजा, इतका, इवली, इतिहास. ई असलेले शब्द. जुई, सनई, चटई, आमराई. मात्रा शिका. ई ऱ्हस्व आणि ई दीर्घ. म अधिक ऱ्हस्व ईची मात्रा मी. मिरची. मी मात्रा वापरून शब्द तयार होतो. मिरची तिखट असते. क अधिक दीर्घ ईची मात्रा की. काकी. की मात्रा वापरून शब्द तयार होतो. काकी घरी असते. वाचनपाठ. घार आली घरी. घार आली घरी. रीमा घर बघ. बाबा घर बघा. मामा मामी घर बघा. काका काकी घर बघा. बघा बघा घर बघा. घार. घार हा एक मोठा पक्षी आहे. तो आकाशात उडतो. घर. घर म्हणजे आपल्या राहण्याचे ठिकाण. सर्व कुटुंब घर बघते. शब्दबाग. शब्दबागेत अनेक सुंदर शब्द आहेत. खाली दिलेले शब्द वाचा. कुटुंब. आई बाबा, काका काकी, मामा मामी. ई अक्षर असलेले. आई, माई, बाई, रमाई. र अक्षर असलेले. रमा, मीरा, कबीर. आज आपण काय शिकलो? नवीन अक्षरे. घ र ब ई ई ही अक्षरे आपण शिकलो. नवीन शब्द. घरटे, रवी, बदक, इमारत, इडलिंबू हे शब्द शिकलो. मात्रा. ई ऱ्हस्व आणि ई दीर्घ मात्रा वापरून शब्द तयार केले. वाचनपाठ. घार आली घरी हा सुंदर वाचनपाठ वाचला. शाब्बास, तुम्ही आजचा धडा खूप छान शिकलात.